नमस्कार मित्रांनो, आज आपण 10 किलोचा व्हेज पुलाव करतो आहे. तर त्यासाठी आपण 3 किलो तेल घेतलं आहे आणि त्यात आपण 2.5 ते 3 किलो कांदा घेतला आहे बारीक कापून. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे मित्रांनो. कांदा आपल्याला या पद्धतीने परतून घ्यायचा आहे. यात आपण थोडा तेजपत्ता घेतो आहे मित्रांनो. 10 ते 15 ग्राम तेजपत्ता घ्यायचा आहे आपल्याला. यात आपण काही खडे गरम मसाले घेणार आहे मित्रांनो. हे सगळे मसाले 10-10 ग्रॅम आहे मित्रांनो. यात आपण लवंग, मिरे, दालचिनी, कर्णफूल, मसाला विलायची हे सर्व आपल्याला 10-10 ग्रॅम घ्यायचे आहे मित्रांनो. भात आपला मसाला पुलाव आता ह्यो 10 ग्रॅमचा आहे मित्रांनो. आपल्या 10 किलोचा आहे तर आपल्याला 10-10 ग्रॅम घ्यायचा आहे मित्रांनो. जादा नाही घ्यायचा. आपण याच्यात गरम मसाला पण टाकणार आहे, त्यासाठी आपल्याला एवढाच घ्यायचा आहे खडा मसाला. याला मस्त आपल्याला आता याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. यात आपण थोडा पुदिना घेतोय मित्रांनो. व्हेज पुलावमध्ये पुदिना टाकलाच पाहिजे मित्रांनो. पुदिन्याने टेस्ट चांगली येते मित्रांनो. आमचं चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील या चॅनलवर. तर यात आपण लसूण घेतला आहे. 250 ग्रॅम लसूण घ्यायचा मित्रांनो आपल्याला. लसणाची पेस्ट 200 ग्रॅम आपण याच्यात अद्रकची पेस्ट घेतो आहे मित्रांनो. अद्रक लसूण पुलावमध्ये थोडं जास्त जरी असलं चालतं मित्रांनो. अद्रक लसूण पुलावला चांगली टेस्ट येते. यात आपण 250 ग्रॅम मिरची घेतो आहे मित्रांनो. मिक्सरमधून काढलेली मिरची आपण ही बारीक पेस्ट 250 ग्रॅम घेतली आपण ही. यालाच आपल्याला चांगलं परतून घ्यायचं मित्रांनो. यात आपण सुहाना पुलाव मसाला घेतो मित्रांनो 50 ग्रॅम. व्हेज पुलावला तुम्हाला मसाला हाच घ्यायचा मित्रांनो. याच्यानेच मस्त चव येते पुलावला. 50 ग्रॅम घेतला आहे हा. यात आपण 1.5 किलो वाटाणा घेतो आहे मित्रांनो. भिजवलेला वाटाणा आहे हा. आपण यात थोडा मसूर पण घेणार आहे मित्रांनो. मसूर आणि वाटाणा पुलाव एकदम मस्त लागतो मित्रांनो. यात आपण टमाटे घेतले मित्रांनो 1 किलो. कारण टमाट्याचे भाव तर खूप वाढले, त्यामुळे आपण 1 किलो घेतले मित्रांनो यात टमाटे. तसे याला आपल्याला 2 किलो टमाटे लागत होते. यात आपण फ्लावर
शिमला 1-1 किलो घेतो मित्रांनो. 2 किलो बटाटे घेतले मित्रांनो आपण याच्यात. बस आता मित्रांनो आपल्याला याला चांगलं परतून घ्यायचं आहे. याला या पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं मित्रांनो. आता यात आपण मित्रांनो अर्धा किलो मसूर घेतो आहे. मसूर आपण भिजवलेला मसूर आहे. अर्धा किलो मसूर घेतला आहे मित्रांनो आपण. थोडी कोथिंबीर. आता याला मस्त परतून देऊ आपण चांगलं. मित्रांनो तुम्हाला पुलाव बनवायचा असेल तर पुलाव कधीही पाणी मोजून घ्यायचं. आपण याच्यात आपण आता थोडं 1 किलो दही घेतलं आहे. तर आपल्याला पुलाव बनवायचा आहे मित्रांनो, तर आपण पाणी आपण कधी पण मोजून घेतलं पाहिजे. जसं आपण 1 बादली तांदूळ घेतली तर त्याच्यात बराबर त्याच बादलीने 2 बादल्या पाणी टाकायचं आहे मित्रांनो. एक्झॅक्ट आणि एकदम व्यवस्थित पुलाव होईल तुमचा. आता एकदम दाना मोकळा होईल त्याच्यावर. तर पाणी कधी पण मोजून घ्यायचं. जसं तुम्ही एक बादली किंवा काही भगवणं काही असं त्यात नाही का आपण मोजून घ्यायचं. 1 बादली तांदूळ घेतले का आपण तर त्याच बादलीने आपण नाही का 2 बादल्या पाणी टाकायचं. जादा टाकायचंच नाही. तर आपण आता हे तांदूळ मोजून घेतले. तर आपण एक बादली तांदूळ होते. बादली मोठी होती आमच्यावाली. तर मग आपण 2 बादल्या पाणी टाकणार त्याच्यात. तुम्हाला घरी जर कधी पुलाव बनवायचा असेल मित्रांनो तर तुम्ही कोणतं पण भांड्याने का पाणी आपलं तांदूळ मोजून घ्यायचे. हे बघा आता 1 बादली पाणी टाकलं आहे. तर आपण याच्यात अजून 1 बादली टाकणार. बादलीची कढी तेल पूर्ण घाण आहे म्हणून ती घाण पडली त्याच्यामध्ये. आपण आपल्याला पण खायचं. आणि अजून एक बात आहे मित्रांनो याच्यात. हे बाई अजून 1 बादली टाकली आपण. आणि तुम्हाला याच्यामध्ये मीठ किती टाकायचं मित्रांनो. पुलावामध्ये मीठ आपण टाकायचं ना तर पुलावाचं पाणी ना एकदम असं समुद्रासारखं खारट झालं पाहिजे इतकं आपल्याला पाणी टाकायचं. समुद्राच्या पाण्याची कशी चव असते खारट लागत ना तसं एकदम खारट झालं पाहिजे. एकदम म्हणजे जास्त पण नाही पण थोडं असं खारट लागलं पाहिजे. आणि बस मग तेवढं झालं म्हणजे मग तुम्हाला पाणी टाकायची गरजच नाही. पण पाण्याला आता आपल्या उकळी आली तर आपण तांदूळ टाकून देतो मित्रांनो. उकळी आल्याशिवाय आपल्याला तांदूळ टाकायचे असते. चांगली खळखळून उकळी आली का तांदूळ टाकून द्यायचे. तर आता आपण याच्यात तांदूळ टाकून दिले. आता आपल्याला मस्त याला मिक्स करून घ्यायचं. खाली एकदम खरडून चांगलं मिक्स करून घ्यायचं याला आपल्याला. याच्यामध्ये काही गाठ राहिली नाही पाहिजे. गाठ जर राहिली तर नाही का तेवढा पुलाव आपलं शिजत नाही. याला पूर्ण मोकळा करून घ्यायचा आपलं कवच्याच्या साह्याने. याला बघा आपण आता कसं मस्त मोकळं करून घेतोय. याला या पद्धतीने चांगलं मोकळं करून घ्यायचं. आणि बस आपल्याला त्याच्यावर नाही का झाकण ठेवून द्यायचं. आता याला थोडी उकळी यायला लागली आपण याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. आता आपण चेक करतोय मित्रांनो आपला पुलाव किती झाला आहे. तर याला वापस आपण व्यवस्थित त्याला पलटी मारून घेऊ. तर आपला तांदूळ जर 80% जर कधी शिजला मित्रांनो तर आपण गॅस पूर्ण डिम करून टाकायचा 80%. आता हो आमचा आता हा पुलाव 80% शिजला आहे. तर याला आपण गॅस एकदम कमी करून टाकायचा एकदम लो. आणि यावर आपण झाकण ठेवून द्यायचं. आणि बाकी आपला 20% पुलाव आपल्याला फक्त नाही का स्टीमवर शिजवायचा आहे. आता याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ मित्रांनो एकदम गॅस बारीक करून. आणि आता हे बघा मित्रांनो आता आपण स्टीमवर ठेवला होता. आता स्टीमवर झाला आहे. आता एकदम वाफेमध्ये होऊन गेला. एकदम दाना मोकळा होण्याचा होला. आणि बघा आपला पुलाव किती मस्त दिसतोय. मसूर वाटाणा सगळे बघा मित्रांनो या पद्धतीने एकदम मोकळा झाला आहे. 1 नंबर पुलाव झाला आहे मित्रांनो. जर तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि 1 लाईक तर नक्कीच करा. आता आपला पुढचा व्हिडिओ आपण कंदुरीचा टाकणार आहे. तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला आपला व्हिडिओ बघायला मिळेल. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्यामुळे.